मागील 4 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्याला प्रचंड पावसानं झोडपलेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत। मी सध्या खर्डा या ठिकाणी आहे आणि खर्डा गावाकडे जाणारा हा जो ब्रिज आहे तर त्यावरती सध्या प्रशासनाच्या वतीनं रस्ता दुरुस्त करण्याचं काम हे खरं तर सुरू आहे। आणि आपण जर बघितलं तर मोहरी हा तलाव जो आहे तर तो फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या नदीला जे आहे पाणी आलेलं होतं आणि त्यामुळे हा ब्रिज जो आहे तर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। मात्र आता जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुरुस्तीचं काम खरं तर सुरू आहे आणि अशा पद्धतीने मुरुम टाकून खरं तर हा रस्ता जो आहे दुरुस्त केला जातोय। मात्र वाहन चालकांचं जर बघितलं तर वाहन चालक जे आहेत तर ते थांबायला तयार नाही आहेत आणि अशा पद्धतीनं अनेक वाहनं जे आहेत तर ते काम सुरू असतानाच या ब्रिजवरती येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठी कसरत जी आहे तर ती खरं तर करावी लागते आहे। एकूण जर बघितलं तर मागच्या 3 ते 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि त्याचा फटका हा जनजीवनावरती झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।